मारहाण झाली? किती मारलंय तुम्हाला? किती मारलंय? डोक्याला लागलंय हा. आणि इकडे कानाला लागलं. तुम्ही कशासाठी गेलो होता तिथे? पाणीसाठी? पाय हे होतं फक्त तहसीलदारांचं पत्र होतं पीजी फोटोचं, तर त्या अनुषंगाने आम्ही ते मारणारे कोण आहे? मारणारे अजून पण तुमच्या लक्षात नाही? अज्ञात किसन होते आणि नावं आता 25 वर्ष खदान सुरू आहे, मग तुम्ही कोणाला पत्रव्यवहार नाही केला का? सर्व लोकांनी कायदा आमच्या खिशात आहे, त्यांचं म्हणणं असं असतं आमच्या कायदा आमच्या खिशात आहे, त्यांना प्रत्येकाला आम्ही पैसे देतो. आज ज्या लोकांना पैसे दिले त्या लोकांनीच आज मार खाल्लेला आहे. आम्हाला कायदा आमच्या खिशात आहे, तुम्ही तू काहीच नाही वाकडे करणार असं बोलतात. कोण आहे समोरची लोक? कोण? समोरची लोक आहेत किरण बालचंद पाटील, महेश बालचंद पाटील, प्रताप बालचंद पाटील, शुभम प्रताप पाटील, धवल प्रताप पाटील, मयूर महेश पाटील आणि धीरज प्रशांत मात्रे आहे. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर. या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे की खदानी मध्ये आत्माराम पाटील यांची निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे. आपण जर पाहिलं त्या खदानींमुळे गावकऱ्यांना नाहक त्रास भोगावा लागत होता. या खदानींमुळे धुळीचं साम्राज्य आसपासच्या गावामध्ये पसरलं होतं. अखेरीस आत्माराम पाटील यांनी RTI टाकून याची माहिती कुठेतरी प्रशासनाला देण्याचा प्रयत्न केला. वारंवार आत्माराम पाटील यांना धमकी येत होती. अखेरीस आज दगडाने ठेचून आत्माराम पाटील यांची हत्या करण्यात आलेली आहे. यावेळेला माझ्यासोबत आत्माराम पाटील यांचे परिवाराची लोक आहेत, त्यांचा मुलगा आहे, त्यांची पत्नी आहे. काय नाव बाळा तुझं? हेमंत आत्माराम पाटील. काय झालं, तुला कसं माहिती पडलं? ती फोन केलेला मला गावातले बरोबर, बोलतोय मारामारी झाली पप्पाची, मारा लावले 10-12 पोरं आहेत तिकडची, मारायलाच बोलतोय. भाल्याचे घर सर्व कुटुंब आहे त्यांचं, अख्खी पोरं न मला मयूर भालचंद्र पाटील यांचा मुलगाचा फोन पण आला काल 9:30च्या दरम्यान, का बोलतो पप्पाला समजाव, नंतर आम्ही मारून टाकलं तर आम्हाला काय सांगू नको, नंतर काय झालं बोलतो आम्हाला काय बोलू नको, असे ते बोलत होते. कारण की त्यांच्या RTI टाकलेलं ना त्यांच्या याच्यावर, आणि तो सरकारी जागेत त्याचा मंगला आहे ना किरण पाटीलचा, त्याच्यामुळे त्यांनी ऍक्शन घेतलेलं आहे. आम्ही विचारण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते असं म्हणतात की ते अज्ञात इसम होते म्हणून. अज्ञात इसम नव्हते, तहसीलदार पण त्यांच्या जोडीलाच असेल. आता त्यांची एवढी गाडी फोडली तर अज्ञात इसम येऊन गाडी फोडू शकत नाही. बरोबर. यांना तिकडे गेले, यांना असं साथीदार बनवलं असेल की तुम्ही चला जोडीदार, तुम्ही पण थोडा मार खाणं, असं बोला की अज्ञात इसम होते. आणि त्यांनी विनाकारण दुसरा एक भैया जमा करून ठेवलेला आहे आणि भाल्याने त्याच्या अंगावर नाव घेतलेलं आहे, कारण की त्याची पोरबिरं वाचायला म्हणून. तुझे वडील ही लढाई किती दिवसापासून लढतायत? 4-5 वर्ष झाले. आता 4-5 वर्ष, याच्या अगोदर 10-15 वर्ष झाले या गोष्टीला. ही खदान किती वर्ष सुरू आहे? 15 वर्ष झाले असतील. 15 वर्ष खदान सुरू आहे. हा? किती वर्ष झाली? या इकडे इकडे या. किती वर्ष झाली खदान सुरू आहे? 25 वर्ष झाली असतील या खदानीला. 25 वर्ष खदान सुरू आहे, मग तुम्ही कोणाला पत्रव्यवहार नाही केला का? सर्व लोकांनी कायदा आमच्या खिशात आहे, त्यांचं म्हणणं असं असतं आमच्या कायदा आमच्या खिशात आहे, त्यांना प्रत्येकाला आम्ही पैसे देतो. आज ज्या लोकांना पैसे दिले त्या लोकांनीच आज मार खाल्लेला आहे. पण ज्याप्रमाणे आत्माराम पाटील यांना मारलंय, कुठेतरी खूप राग काढलाय त्यांचा. त्यांच्या घरातल्यांना विचारा, याआधी पण त्यांना नाक्यावर मारलेला आहे त्यांच्या मुलांनी. तशी तक्रार केलेली का तुम्ही? केलेली तक्रार केलेली, काहीच नाही झालं. हे बोलतात आम्हाला कायदा आमच्या खिशात आहे, तुम्ही तू काहीच नाही वाकडे करणार असं बोलतात. आज त्यांच्याकडे प्रॉपर्टी एवढ्या आहेत, लोकांच्या जमीन लुबाडून आज त्यांच्याकडे एवढा पैसा झालेला आहे का ते लोक शासन खिशात घेऊन फिरतात. ती कोण आहे समोरची लोक? कोण? समोरची लोक आहेत किरण बालचंद पाटील, महेश बालचंद पाटील, प्रताप बालचंद पाटील, शुभम प्रताप पाटील, धवल प्रताप पाटील, मयूर महेश पाटील आणि धीरज पाटील शिरगाव मध्ये राहतो. किरणचा माणूस होतो आणि किरण बालचंद पाटील पण त्याचं नाव आहे. एक प्रशांत मात्रे आहे, रेल्वे आपले रायपाड्यात राहतो. ते सर्वजण तिकडे होते, त्याचे ड्रायव्हर आहेत, त्या लोकांनी विलून मारले. आणि काय म्हणतात? या लोकांची जमीन खाण्याची सवय आहे. पूर्वीपासून या लोकांना धमक्या देऊन घरात पोरांना बांधून या लोकांनी कागदांवर सह्या करून घेतलेल्या आहेत. आमच्या स्वतःच्या जमिनी सुद्धा या लोकांनी खाल्लेल्या आहेत. रात्री 12 वाजता कोण एग्रीमेंट बनवते? यांचा बिफोर मी नोटरी 12 वाजता होती या लोकांची. या लोकांची दादागिरी अख्ख्या गावांना मर्डरच्या धमकी देतात ही लोक सरळ. पण आता तिथे सरकारी अधिकारी आहेत, त्यांना देखील मारहाण करून त्यांना पळवलं, पण ह्यांना मारलं. हो यांना मारलं. दगड बिगड आपटल्या डोक्यात, पूर्ण दगड आपटला. आता तुम्हाला काय वाटतं, पोलिसांनी चुकीच्या माणसाला पकडलंय? पोलिसांनी 100% चुकीच्याच माणसाला पकडलं. चुकीच्या माणसाने मूल होते, भांडणार मारणार, ते गायब झाले आणि भलत्या माणसाला पकडले. ते हा तो माणूस होता, एका मुले ऑफ नसता झाला, एका मुले ऑफच नसता. हे सर्वजण पकडून ठेवले, त्याचे हात पण बघितले आता पण तुम्ही, हातावर पाय बी देऊन असं पकडलं, दगड आपटले. एक दगड तो उचलूच नाही शकत कोणाला.
सर्व 15-20 जण मारलेला आहे. तो एकटा माणूस मार खाणारा नव्हता. तो भरपूर मारले. डोकं साप चंपून ठेवले. म्हणजे किती या मारले. लोकांनी आजपर्यंत भरपूर गुन्हे केलेले आहेत, बरोबर. आज पण हा गुन्हा दाबलाच जाणार, कारण की शासन पैसे खातं यांच्याकडनं. त्यांच्याकडे पैसा भरपूर आहे त्यांच्याकडे. या लोकांना सवय झाली आणि आज ती लोक मार पण खातात आणि त्यांची साथ पण देतात. आता खूप मोठा आरोप आत्माराम पाटील यांच्या परिवाराने पोलिसांवरती केलेला आहे. खरं ज्याप्रमाणे ही हत्या करण्यात आलेली आहे, दगडांनी ठेचून अतिशय राग काढून ही हत्या करण्यात आलेली आहे, असं असताना सर्कल आहेत त्यांना आपण विचारण्याचा प्रयत्न केला की तुम्हाला कोणी मारलंय, तर त्यांनी असं सांगितलं की ते ज्यांनी मारलंय त्यांना मी ओळखत नाहीये, ते अज्ञात इसम आहे. परंतु थेट आरोप आहे की प्रताप पाटील यांच्या परिवाराने ही हत्या केल्याचा दावा त्यांनी केलेला. आता पोलीस याच्यामध्ये नेमकी काय भूमिका घेणार, किती आरोपी आहेत जे आता पोलिसांच्या गजाआड आलेले आहेत. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.